ते दोघे दादाच्या ऑफिस मध्ये जाणार आहेत. अगं तू मला हे आधी का नाही सांगितलंस? अगं पण आता त्याच्यात एवढं. गप्प बस आता, काही एक्सप्लेनेशन देऊ नकोस. तुला माहिती नाही या घरातल्या सगळ्या गोष्टी आता मी मॅनेज करतेय. हे असे मोठे डिसिजन्स घेण्याआधी मला विचारायला हवंस तू. का नाही विचारलंस? अगं पण बबन काका काय परका आहे का? आणि बाबांचे लोनचे पैसे फिटावे म्हणूनच करतायत ना ते. अगं पण म्हणून काय ऑफिसची किल्ली देशील? त्यात काय एवढं? बबन काका बाबांचा बिझनेस बघतोच ना तसंही. अगं बाई तरी सुद्धा मला विचारायला पाहिजे होतंस ना. ऑफिस मध्ये कधी जाणार आहेत? आता जातील किंवा उद्या येईल. व्हॉट? मयू आले आई आले. आता ऐक ना प्लीज, तू सगळ्यांसमोर नॉर्मल रिॲक्ट हो, दोघंच ना गोंधळ होईल. अगं काय बोलावते मी? झालं हो, येतच होते. मी गरम आहे, मी आणते. तू कुकर घेऊन जा बाहेर भाताचा. अगं बाई, तुम्ही सगळे जेवायला बसलात? घराची किल्ली नाही हो माझ्याकडे. तुमच्याकडे आहे ना, ती जरा द्या ना. हो, पंप्याला जाताना सांगितलं होतं की कुंडी खाली ठेव म्हणून, पण तो नेमकं विसरला आणि किल्ली घेऊनच गेला. मयुरी, चावी दे त्यांना. देते. हे घे. बर. बाबांच्या ऑफिसच्या किल्ल्या तर इथेच आहेत. म्हणजे मगाशी मी बबन काकाला ओ शिट पार्लरची किल्ली दिली. गोंधळच झाला. प्रतीकला लगेच फोन करून सांगितलं पाहिजे. आजी एक ना अर्जंट कॉल करायचंय कीर्तीला. असाइनमेंटचं थोडंसं आता आठवलं मला. मी लगेच आले. हा आले. हल्लो यांचे असंच जेवायचं म्हटलं की 17 कामं आठवतात त्यांना. ही कुठे चालली आता? नाही नाही नाही, काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे, काहीतरी कनेक्शन आहे. जाऊन बघतेच मी. प्रतीक फोन उचल ना लवकर. अरे काय आलं? 1 मिनिट. काय आलं? फोन आलाय. हॅलो हॅलो. हा ऐक एक ना गोंधळ झालाय. मी पांड्या काकाला जी चावी दिली ना ती बाबांच्या ऑफिसची नाहीये, पार्लरची आहे. काय अरे मयुरी? काय रे, काय झालं? मयुरीने आपल्याला चुकीची किल्ली दिली. तिने ना त्या अश्विनीच्या पार्लरची किल्ली आपल्याला दिली आहे. आपण काय करायचं? फोन दे मला. अगं मी फोन दे, मला बोलायचं. हॅलो. हा प्रतीक, मला पांड्याला फोन दे जरा, मला बोलायचं. फोन दे, मला बोलायचं महत्वाचं. पटकन दे. एक मिनिट. शिल्पीला बोलायचं. म्हणजे? हा. हॅलो. हा पांड्या. अरे काय तुम्ही दादाच्या ऑफिस मध्ये काय करताय? काय काम होतं तुमचं? नाही, आम्ही त्याच्या ऑफिस मध्ये कुठे, आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो. आमचं एक वेगळं काम आहे, तिकडे चाललोय आम्ही. कशासाठी खोटं बोलतोय? मला आता मयूने सगळं सांगितलंय. मला सांग, काय काम काय होतं तुमचं? कशासाठी गेलात तिकडे? जाऊ दे ना यार शिल्पी, आता सोड ना. तुला काय करायचंय? असे आम्ही चुकीची चावी घेऊन आलोय. असे आम्हाला तिकडे जाता येणार नाही आता. अरे मी बहीण आहे सखी त्याची, मला कन्सर्न असणारच ना. मला सांग, कशासाठी गेलात तुम्ही तिकडे? हे बघ शिल्पी, श्रेयसकडे एक महत्वाची फाईल होती, ती घ्यायची होती मला त्याच्या ऑफिस मधून, म्हणून तिकडे चाललो होतो आम्ही. दादाने सगळे त्याचे महत्वाचे डॉक्युमेंट्स इकडे घरी त्याच्या कपाटात ठेवले. तुम्ही जर मला आधीच विचारलं असतं तर मी स्वतः दिली असती ना फाईल. पण नाही, तुम्हाला आता तुमचे सिक्रेट प्लॅन्सच करायचे तर करा बाबा. आपलं ठरलं होतं ना पांड्या, जे काही करू ते सगळं आधी डिस्कस करू एकमेकांमध्ये. ठरलं होतं ना, मग कशासाठी हे सगळं? हे बाई, याच्या पुढे जे काही कराल ना ते विद्युत आणि मला विचारल्याशिवाय अजिबात करायचं नाही. हा ठीक आहे. बावळट. हे नक्कीच काहीतरी प्लॅन करतात. यांनी जर खरंच पैशांची सोय केली तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. असंही करून यांना अडवायलाच पाहिजे. दादा, तू वॉशरूम गेला होतास का? ऍक्सिडेंट होऊन बरा झालोय मी.
सिस्टम चालू आहे, याची परमिशन लागणार. आता जाऊ नको टॉयलेटला. काय रे, कसा बोलतोस माझ्याशी? मी काय तुला इथे मुद्दाम कोंडून ठेवलंय का? वहिनीला जेल होऊ नये म्हणून ठेवलं ना तुला इथे. पोहे आणले तुझ्यासाठी गरम गरम, प्लीज खाऊन घे. घेतो. बरं ऐक, तुझे शर्ट पण आणलेले आहेत, इकडे ठेवते, ठीक आहे? बरं, बरे झालेत का पोहे? भरपूर खा. घरी गेल्यावर तुला खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, सगळ्यांची काळजी घ्यायची. दादा, हे घड्याळ तुटलंय रे. तर एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय, घड्याळ तुटणारच ना. बाबाने इतके प्रेमाने हातात घड्याळ बांधलं होतं जाताना. बोलले तुझे चांगले दिवस आलेत, हे घड्याळ घाल. त्यांच्या आशीर्वादाने वाचलो मी. घड्याळ फुटलं पण त्यांचा मुलगा वाचला. हो, पण दादा, तुटलेलं घड्याळ वापरू नये रे. आणि तसंही हे तुझं लकी चार्म घड्याळ आहे ना, मग त्याची काळजी पण तशीच घेतली पाहिजे. मी आणते हे रिपेअर करून. दादा, आणखी काही गोष्टी? थोड्या गोष्टी हळू. पूर्ण बॅगेत हे एवढंच उरलं. दादा, ही डॉक्युमेंट्सची अवस्था काय झाली आहे रे? या तुझ्या वस्तूंची अवस्था बघून असं कळतंय की खूप मोठ्या प्रमाणात हा ऍक्सिडेंट झाला होता. शिल्पी, हा, नाही मी काही नाही, मी फक्त शिल्पी, मला तुला एवढंच सांगायचंय की मी आता इकडे नाही राहू शकत. माझं डोकं फिरतं इकडे. मला अश्विनीला भेटायचंय, कळलं तुला? दादा, मी म्हंटल ना तुला, मी योग्य वेळ आली की घेऊन जाईन तुला घरी. अरे कधी येणार ती वेळ? तिकडे ती एकटी सगळं फेस करते आणि मी इकडे लपून बसलोय. तुझा भाऊ इतका लुजर आहे का, सांग मला? राईट, युअर राईट. घरी तुझी गरज आहे. तू जर आत्ता घरी आलास तर सगळ्यांना तुला बघून केवढा आनंद होईल. घरचं पार वातावरणच बदलून जाईल. आई, बाबा, मयू, कुहू सगळे सगळे खूप खुश होतील. फक्त ना एक प्रॉब्लेम होऊ शकतो दादा. म्हणजे केकेला एवढे पैसे दिले तरी सुद्धा तो काही गप्प बसला नाही. अजूनही त्याच्या धमक्या येतातच. तुला जिवंत बघून तो काय करेल? ऍक्च्युअली मारायला सुद्धा येऊ शकतो. काही सांगता येत नाही त्याचं. आणि केकेचं प्रकरण संपत नाही तोपर्यंत इन्शुरन्सवाले दारात उभे राहतील. त्यांचे तर पैसे द्यायचेच आहेत. केस करतील कदाचित ते. कदाचित वहिनीला जेलमध्येही जावं लागेल. म्हणजे मानसिक त्रास केवढा होईल ना. वहिनीला गमवावं लागेल. हा सगळा मनस्ताप झालाच. बरं, ऑलरेडी आईची काही कंडिशन फार बरी नाहीये. हे सगळं बघून तर तिला अजून मनस्ताप होईल.